झाडे लावा, झाडे जगवा आणि जगलेली झाडं मग मुंबई महापालिका विकासाच्या नावाखाली तोडून टाकणार. मलबार हिलमध्ये आता हेच होणार आहे. हँगिंग गार्डनला लागून असलेली ही हिरवी गर्द झाडं आणि निसर्गरम्य परिसर काही दिवसात दिसणार नाही. कारण मलबार हिलवरून थेट गिरगाव चौपाटीवर जाणाऱ्या ट्रॅफिक विरहित शॉर्टकटसाठी इथल्या निसर्गावर कुऱ्हाड चालणार आहे. हँगिंग गार्डन ते तांबडी चौक या 535 मीटरच्या रस्त्यासाठी 72 झाडांपैकी 48 झाडं तोडली जातील, तर उर्वरित 24 झाडांचं पुनर्रोपण केलं जाईल. तसंच प्रसिद्ध हँगिंग गार्डन म्हणजेच कमला नेहरू पार्कचा 2540 चौरस मीटरचा भागही या रस्त्यात जाणार आहे. भाजपच्या स्थानिक आमदारांच्या पुढाकारानं होत असलेल्या या रस्त्याला शिवसेनेनं आणि स्थानिकांनी विरोध केलाय. एवढी घंडात झाडी आहे, श्रब्स आहेत, 72 झाडं तोडणार. श्रब्स ज्या आहेत, ज्या छोटी छोटी झुडपं आहेत तेही तोडणार. तिकडच्या स्थानिक लोकांचा प्रचंड विरोध आहे, तिकडच्या रहिवासी ज्या संघटना आहेत त्यांचा विरोध आहे. असं असताना कोणीतरी एकाच्या सांगण्यावरून, कोणी लोकप्रतिनिधी असो कोणी असो, त्यांच्या सांगण्यावरून जर हा रस्ता होत असेल तर तो चुकीचं ठरेल आणि त्याला शिवसेना विरोध करेल. काही लोकांना याची गरज नाही आहे. स्थानिक लोक जे आहे हायर सोसायटीमधले त्यांना पण त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला रस्त्याची गरज नाही, फक्त लोडाच्या प्रयत्नाने हा रस्ता केला जातो असे अधिकारी मुंबई महानगरपालिकेचे ते सुद्धा बोलतात. पण तुमचा विरोध असणार आहे? हा आमचा पूर्ण विरोध असणार आणि आम्ही या झाडांना पहिलं पण सांगितलं जर इथे झालं तर स्थानिक लोक या झाडांवरती फाशी लावणार आहे. स्थानिकाचा कोणाचा विरोध नाही, पार्टीच्या कोणाचा होऊ शकता, पण ते एक काळाची गरज आहे आणि ते एक वेळा ते आता एन्क्रोचमेंट तिथे सुरू झाला आहे. पूर्वीपासून तिथे रस्ता आहे, मोटरेबल रस्ता आहे, पैदल जायचा रस्ता आहे आणि झाडा काय तोड जाणं ते बरोबर आहे, पण ते इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ते तोडावं लागेल. मलबार हिल सारख्या उच्चभ्रू आणि व्हीआयपी मार्गावरील वाहतूक कोंडीची तत्परतेनं दखल घेतलेल्या महापालिकेनं मुंबईतल्या इतर ठिकाणच्या वाहतूक कोंडीकडेही तितक्याच तातडीनं पाहण्याची गरज आहे. या रस्त्यावरून मित्रपक्ष आमने सामने आले असले तरी सेनेच्या सहमतीशिवाय भाजपला हा रस्ता पूर्णत्वास नेणं बरंच जिकिरीचं जाणार आहे. सत्तेत एकत्र असली तरी सेना भाजप स्थानिक पातळीवर मात्र एकमेकांसमोर उभी टाकत असल्याचं चित्र आता वारंवार दिसू लागलंय. मलबार हिलमधील हा प्रस्तावित रस्ता या दोन पक्षांमधील नव्या वादाचं कारण बनलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.